नमस्कार फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. सो पंढरपूर दर्शनच्या पार्ट 1 व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. पार्ट 1 व्हिडिओमध्ये आज आपण पाहणार आहोत ठाणे टू पंढरपूर आम्ही ट्रॅव्हल कसं केलं. सो आणि जो पार्ट 2 येईल त्याच्यामध्ये आपण पंढरपूर दर्शन पाहणार आहोत. सो चला व्हिडिओ स्टार्ट करूयात. लेट्स गो. गुड नाईट. चला आपण पण झोपतो. आपण मिडल मध्ये झोपतो. शेणाने मी वर झोपते. बॅग बघू आता टीचरसाठी प्रयत्न. सो आता सगळेजण झोपले आणि 11 वाजले. आम्ही बाथरूम मध्ये गेलो. रूम बघायला पाहिजे आपले रात्री 11-11:30 वाजेपर्यंत फार धमाल केली आम्ही. त्यानंतर आम्ही झोपण्यासाठी ट्राय करत होतो. ट्रेनमध्ये काही झोप लागतच नव्हती. सो 12च्या दरम्यान हे गृहस्थ ट्रेनमध्ये चढले आणि त्यानंतर त्यांनी ज्या डरकाळ्या फोडायला सुरुवात केली त्यानंतर पूर्ण आमच्या सर्वांच्या झोपेचं खोबरं झालं. सो झोप काय आमची झाली नाही आहे. सकाळचे 3 वाजता स्टेशनला आम्ही आलो आहोत. पाहू शकतात की गर्दी आणि आता आषाढी एकादशी गर्दी पण खूप जास्त आहे. तर आमचं जे तिकीट होतं ते ठाणे टू कुर्डुवाडी असं होतं. तर कुर्डुवाडीला आता आम्ही उतरलो आहोत आणि इथून आम्ही गाडी केली आहे पंढरपूरसाठी. अंधारे दिसत नाहीये. खूप जास्त गर्दी असल्यामुळे गाडी आम्हाला पूर्ण भक्तनिवासपर्यंत सोडू शकत नाही आहे. सो आम्ही आता पायी निघालो आहोत. सकाळचे पहाटेचे 5 वाजले आहेत आणि अंधार आहे. सो आम्ही निघालो आहोत. आमची आता पायी वारीसुद्धा होणार आहे थोडीफार. सो हे जे भक्तनिवास आहे विठ्ठल रुक्मिणी भक्तनिवास हे मंदिरापासून वॉकिंग डिस्टन्स 10 मिनटाच्या अंतरावर आहे. सो आता आम्ही चाललो आहोत चालत चालत. तो काय बोलला टाकीचे आज रस्ता आहे. आम्ही चंद्रभागेजवळ आलो आहोत. आता इथून आमचा भक्तनिवास थोड्याच अंतरावर राहिला आहे. मंदिराच्या इथे पोहोचलो. दे जरा मला इंस्टाला मी बरोबर एक आचागडी पुले नेऊ. इकडनं चला इकडे राजा गुरु महाराज वनसीता नदी व कुमारी
खूप जास्त गर्दी होती, तुम्ही पाहिलंच असेल व्हिडिओमध्ये. सो आम्हाला गर्दीमध्ये रस्ता सुधरत नव्हता. आम्ही गोल 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 एकाच जागेवर फिरत होतो. सो आम्ही ऑटोने आलो भक्तनिवासपर्यंत. ऑटोने आम्ही 2 ते 3च मिनटात आलो, पण आम्हाला रस्ता गर्दीमुळे समजत नव्हता. फायनली आम्ही भक्तनिवासवरती आलो आहोत. सो मला इथे नाव दिसत असेल, रुक्मिणी विठ्ठल रुक्मिणी भक्तनिवास. खूपच सुंदर आणि खूपच मोठा आहे हा भक्तनिवास. मी थोडाफार तुमच्यासोबत आता हा एक्सप्लोअर करणार आहे. सो चला लेट्स गो, भक्तनिवास पाहूयात. हा आहे रिसेप्शन एरिया, जिथे मुदिताताई आमच्या रूम्सची की घेत आहे. आणि सगळ्यात सुंदर, डोळ्यांना एकदम सुंदर वाटणारा, मनाला मोहून टाकणारा भक्तनिवासचा हा एरिया आहे. गार्डन एरिया खरंच खूप सुंदर आहे. फायनली भक्तनिवासमध्ये आम्ही आलो आहोत. भक्तनिवास खरंच फार सुंदर आहे. दरवेळेस आम्ही इथेच थांबत असतो पंढरपूरला आलोत की. किती मस्त आहे. तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे आता आम्ही पोचलो आहोत विठ्ठल रुक्मिणी भक्तनिवासवरती. आणि आता आमचं दर्शन आहे ते 11 वाजताचा टाईम आहे. सो पटापट आम्ही रेडी होणार आहोत. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आम्ही ह्या वेळेस पंढरपूरला आलो आहोत आषाढी एकादशीच्या दिवशीच. दरवर्षी आम्ही पंढरपूरला येतो, पण आषाढी झाल्याच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी येतो, पण ह्या वर्षी आम्ही त्याच दिवशी आलो आहोत. सो आजचं दर्शन खरंच ब्लेस आहे. आता इथे किती चाफ्याची झाडं आहेत आणि त्याला किती फुलं देखील आहेत. सो आम्ही चाफा इथून घेतला आहे. किती क्यूट आहे हा चाफा, मला फार आवडला. चाललो आहोत रेडी व्हायला. सो पटापट रेडी होणार आहे आणि आम्ही दर्शनासाठी जाणार आहे. सो जेव्हा मी तिथे जाईल तेव्हा तुम्हाला व्हिडिओमध्ये मी पूर्ण आजचं पंढरपूरचं जे आषाढीचं दर्शन आहे ते पाहायला भेटणार आहे. सो व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू करा. मग तर तुम्हाला हा पंढरपूरचा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. खालती जी बेल आयकॉन दिसते तिला क्लिक करा. सो मी पार्ट 2 जो अपलोड करेल त्याचंही नोटिफिकेशन तुम्हाला वेळेत मिळून जाईल. सो गाईज मस्त रहा, काळजी घ्या, टेक केअर, बाय बाय.